नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी पारनेर तालुक्यातील पोखरी येथून बातमी ही समोर आलेली आहे। जागेच्या वादातील झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी एकाही आरोपीवर कुठलीही कारवाई न केल्याप्रकरणी रावसाहेब कुंडलिक पवार यांनी 29 जून पासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर थेट आमरण उपोषण सुरू केले। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर अद्यापही कुठलाही ठोस मार्ग निघाला नाहीये। त्यातच उपोषण करते रावसाहेब पवार यांची प्रकृती देखील अस्वस्थ होत चालली आहे। त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झालेत। तसेच जोपर्यंत पोलीस आरोपींवर कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा रावसाहेब पवार यांनी घेतलाय। त्यातच पोलिसांनी रावसाहेब पवार यांच्या मागणीची दखल न घेतल्याचा आरोप करत त्यांचे वडील कुंडलिक सकहारी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून 2 दिवसांत आरोपींवर कारवाई न झाल्यास मुंबईतील विधानभवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। या निवेदनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तसेच 29 मे 2026 रोजी गावठाण गट क्रमांक 19 मधील जागेच्या वादातून माझ्या मुलावर शिवम महादू पवार, प्रवीण विठ्ठल पवार, अक्षय महादू पवार, राजू बन्सी पवार आणि अमोल बन्सी पवार यांनी संगणमताने जीवघेणा हल्ला करून गंभीर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर 3 जून रोजी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दबावापोटी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचं निवेदनातून म्हटलंय। तसंच आरोपींकडून सातत्यानं धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी माझा मुलगा रावसाहेब कुंडलिक पवार यांनी 29 जून पासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। उपोषणाचे 3 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाहीये। तसेच संबंधित आरोपींना पोलीसच पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपी गावामध्ये मोकाट फिरत आहे। माझा मुलगा न्यायासाठी उपोषण करत आहे। संपूर्ण कुटुंब भयभीत असून आमच्या जीवाला धोका निर्माण झालाय। न्याय मिळत नसेल तर जगून काय उपयोग, अशी व्यथा कुंडलिक पवार यांनी निवेदनातून मांडलेली आहे। तसेच 2 दिवसांत आरोपींना अटक करून न्याय मिळाला नाही तर मी मुंबईतील विधानभवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करेल। माझ्या किंवा माझ्या मुलाच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्याला पारनेर पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान कुंडलिक पवार यांनी घेतलेल्या या निर्णयानं पोलीस प्रशासनाकडे पुढे संबंधित आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय।